एव्हरीवन, परत एकदा वेलकम आणि होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण बघू शकता नेहमीसारखाच व्लॉग आहे, नेहमीसारखीच मी तयार आहे आणि सगळे तयारच होते अजूनपर्यंत रेडी झालेले नाही आहे। मॅडम अर्धवट तयार होऊन बसलेले, आता तयार आहे, आता ते फक्त लुक देतील। तर तुम्ही विचारत असाल की आम्ही आता चाललो कुठे आहे। आता वाजलेले आहेत रात्रीचे 10:30 आणि आता आम्ही जात आहे गोव्यातला, आता आम्ही जात आहे कोकणातला शिमगा बघायला, कारण की इथला माझा फर्स्ट टाइम आहे। शिमगोत्सव खूप प्रसिद्ध आहे आणि तिथे काय काय होतं तिथे काय काय होतं, कशी होळी साजरी केली जाते हे आपण बघूया। साजरी कशी होळी केली जाते ते आपण बघूया। सध्या मी जागा रिव्हील करणार नाही आहे, कारण की नेहमीप्रमाणे आहे मी आता सांगेल काय मग आपण जाऊ दुसरीकडे, त्यापेक्षा आम्ही जाऊ आणि मग तिथे आम्ही जागा तिथे सांगू। धन्यवाद। जसं मी कुठे बोलत आहे पण बघू शकता प्रूफ हे अजून पण रेडी झालेलं नाही आहे, तर तोपर्यंत आपण थोडासा टाइमपास करू। आम्ही तयार होत असतानाच का बनवतो सो दॅट यू कॅन शो दॅट आम्ही तयार होत असं फॅक्ट मांडल्या गेलेल्या आहेत सो दॅट, आणि यांची इंग्रजी पण निघालेली आहेत नेहमीप्रमाणे। ही इज फिलिंग व्हेरी नॉट फेअर ॲट ऑल। ठीक आहे, तर मी हे म्हणत होती की ते बघू शकता नेट आमची तिथे चित्र पडलं आणि तिथून मच्छर अंधार येत होते, म्हणून आम्ही तिथे स्पायडर वेब तयार केलेलं आहे। ठीक आहे, काही काही गोष्टी कसं तुम्ही पण समजून घ्या आमच्या काटकसरीचं आयुष्य असो। तर मी हे म्हणत होती की कोकणामध्ये दोन गोष्टी खूप जास्त प्रसिद्ध आहेत, एक कोकणातले गणपती आणि दुसरं कोकणातली होळी। तर आम्ही तेवढे नशीबवान होतो की आम्ही गणपती बघितले आणि आता आम्ही होळीच आहे इथली प्रसिद्ध। मला त्या अजूनही तयारी करत आहे, तेवढा टाइम खपवायसाठीच मी हे सांगत होती की आता जर तू या व्हिडिओमध्ये हे काही टाकलं की आम्ही गणपती बघितले, आम्हाला ते सौभाग्य लाभले। आज आम्ही होळी पण बघत आहे, ते पण सौभाग्य लाभले। इथे मी माझे 2 शब्द संपविते, इथले तयारी अजूनही व्हायची। सध्या आम्ही कन्फ्युजनमध्ये आहे की कार्यक्रम झाला आहे की व्हायचा आहे, कारण की थोडा अपेक्षेपेक्षा जास्तच सन्नाटा दिसता इथे। तुमचं काय मत? तुम्ही कशावर बेट लावाल? होळी पेटली असेल की पेटायचं असेल? हे बघू शकता, भारी केलं, पण तरी लोक चालले आहेत मंदिराकडे, म्हणजे काहीतरी बाकी असेल बघू। पोचायच्या आधीच सुरू झालेलं आहे नेहमीप्रमाणे लेट। अजून आम्ही पोचलेलो नाही, आवाज ऐकू शकता।
भयंकर सेलिब्रेट करतात बाबा हे लोक. गर्दी आहे. परत एकदा हॅलो एव्हरीवन. लाईट गेलेली आहे पण थोडं ॲडजस्ट करा. मी पण ब्लर दिसत आहे ते पण ॲडजस्ट करा. तर सांगायचं तात्पर्य हे नाही तिथे व्हिडिओ ह्याच्यासाठी एंड नाही केला कारण की आम्हाला हे सांगायचं होतं. थँक्स फॉर दी फोकस मॅन बघू शकता की की कोकणचे सण खूप भयंकर असतात. आता आम्ही जिथे जाऊन आलो तिथे जवळजवळ 500+ गर्दी होती. हजारांमध्ये होते. व्हिडिओमध्ये आम्ही जो लाईव्ह व्हिडिओ चालू होता एका युट्यूबरचा त्याचा पण व्हिडिओ काढून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवू. घामावरून अंदाज लावू शकता की आम्ही काय बनून गेलो तो काय बनून आलो. पण खूप जास्त युनिटी दाखवली आहे. तर जे म्हणतात की कोकणमध्ये स्वर्ग आहे दिसला आणि खूप जबरदस्त सेलिब्रेट करतात. त्याच्यामुळे कुत्र्यांचा आवाज इग्नोर करा. इकडची लाईन गेलेली आहे आणि ह्या टाईमला कुत्रे आरडाओरड करतच असतात. सध्या वाजलेले आहे 1:32 रात्रीचे, आय मीन मध्यरात्रीचे. त्याच्यामुळे लास्टली हेच सांगेल की कोकणमध्ये ज्यांचा जन्म झाला ते खूप लकी आहे आणि आमच्यासारखे अर्ध्या लाखाचे ज्यांना थोडे दिवस राहायला भेटलं ते पण समजून जा. मी थोडी हँग झालेली आहे. खूप गर्दी होती तिथे. असं होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. रंगल अंग गुलाल उडवीत झैलो मी दंग हे सरती गाभारा दिसुनी डोल्यान तुझी मुरती घरती